आपला लास्ट व्लॉग जिथे काल एंड झाला होता आज तिथूनच सुरू होता आहे. नेमकं ह्या ट्रॉफी आहेत कशाच्या ह्या तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये पूर्णपणे नीट कळेल. तर हा व्लॉग पूर्ण बघा आणि हा आनंद जो दिसतोय ना चेहऱ्यावर तो खूप कष्टांचा आहे. म्हणजे आमचं ना खरोखर स्वप्न पूर्ण झालं. माझं तर लिटरली झालं म्हणजे झालंच. एवढ्या वर्षापासून मी जे स्वप्न बघत होते की मला माझ्या नावाची ट्रॉफी केव्हा मिळेल ती भेटलीच शेवटी. तर ट्रॉफी कशी मिळाली हा विषय तर आहेच, पण त्या अगोदर आम्ही किती कॉम्पिटिशन्स केले, किती नाट्यगृहांमध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलं, सगळी प्रॅक्टिस तुम्ही बघितलेलीच आहे. हा एक शेवटचा व्लॉग असेल असं मला वाटतं आहे, कारण की माझ्या क्लिप्स ज्या आहेत त्या खूप इकडे तिकडे झाल्यात आणि ह्या व्लॉगमध्ये मी सगळ्या ॲड केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशनच्या काही क्लिप तुम्हाला दिसतील, मे बी त्या वेगळ्या असतील कारण की त्या वेगळ्या दिवसाच्या असतात. तर तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस तर कळालेलीच आहे. तर झालेला आहे कुटाणामध्ये कुटाणा. माझ्या फोनचा डिस्प्ले गेलेला आहे. फोन घेऊन फक्त 1 महिना झाला आणि डिस्प्ले गेला. तसं तो खूप रडू आलं आहे आणि खूप ताण पण रडणं झालेलं आहे, ताण आहे. आता बघूया कसा ठीक होईल. म्हटलं चांगला दिवस जातोय तर जाऊ द्या, पण नाही माझ्या लाईफला ना ते जमतच नाही. पहिली गोष्ट तर काही ना काही कुटाने ना येणारच. बघूया आता केव्हा आणि कसा ठीक होतोय. तर आज आहे आपल्या कॉम्पिटिशनचा लास्ट डे आणि इथे खूप सुंदर असं प्रेझेंटेशन झालं, सादरीकरण झालेलं आहे. इथे बक्षीस वितरण सुरू होणार होतं. आपलं बक्षीस वितरण सोहळा खरंच खूप जल्लोषामध्ये साजरा झाला असं म्हणता येईल. इथे यांच्या सर्वांचा उत्साह बघून आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा खूप उत्साह येत होता, खूप मज्जा येत होती, कारण की आज होतं आपलं बक्षीस वितरण आणि त्याचं एवढं सुंदर असं सादरीकरण, पुन्हा सेलिब्रेशन खूप सुंदर, खूप मस्त चालू होतं आणि खरंच आम्हाला हे बघून खूप उत्साह येत होता. विद्यार्थ्याच्या जीवनात ह्याच काही गोष्टी असतात ज्या खूप स्पेशल ठरतात, ज्या आठवणीमध्ये नेहमी राहतात आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा क्षण जगत होता, एन्जॉय करत होता आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट असते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी. हे काही क्षण असतात जे सहजासहजी येत नाही, प्रत्येकाच्या नशिबातही नसतात. जर ते आपल्या नशिबात येत आहेत तर खरंच ते खूप बहुमूल्य आहे, अमूल्य आहे असं मला वाटतं आणि खूप कष्ट घ्यावे लागतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी. हे प्रत्येकाला जो कलाकार आहे त्याला माहितीच आहे. मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे की काय कष्ट घ्यावं लागतील, काय करावं लागेल, हो की नाही. त्यामुळे आपल्या मनामध्ये नेहमी कलेबद्दल मान सन्मान राहिलाच पाहिजे आणि इथे सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात कलेबद्दल मान सन्मान आहेच, म्हणूनच आज ते इथे उपस्थित आहे. तर हा क्षण तुम्ही जगू शकता. तुम्ही बघा हा क्षण नेमकं साजरा कसा झालेला आहे. आता ना तो क्षण आलेला आहे ज्याची वाट आपण खूप दिवसांपासून बघतोय. तर बघा नेमकं काय झालं. A few moments later. माझा नंबर केव्हा येईल याची वाट बघत होते आता मी. खरंच केव्हा येतोय काय माहीत, बघा वाटच.
तर मित्रांनो, भेटलं बरं का मला पण फर्स्ट प्राईज प्रकाश योजनेमध्ये. हॅप्पी नाऊ. तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या ग्रुपमध्ये एक बेस्ट ॲक्टर संकेत दादासुद्धा होता. त्यालाही फर्स्ट प्राईज मिळालं. मला फर्स्ट प्राईज मिळालं प्रकाश योजनेमध्ये आणि आपल्या एकांकिकेला मिळालं सेकंड प्राईज. तर हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. खरंच खूप भारी वाटलं. माझ्या कॉलेज लाईफमधलं एकांकिकेचं हे फर्स्ट प्राईज म्हणावं लागेल आणि हे भेटल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलेलं आहे. आणि मी ना याबद्दल याला पार्टी पण दिली आहे. खरं सांगू, ही पार्टी प्राईजबद्दल नव्हती. माझा फोन फुटला होता आणि जबरदस्ती घेतली. मी व्लॉगच्या शेवटी सर्व प्राईज मिळालेले क्लिप्स ॲड करते आहे. कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला कोणकोणते प्राईज मिळाले ते तुम्ही एंडिंगला बघू शकता. तर आणि हे प्राईज माझ्यासाठी खूप स्पेशलसुद्धा होतं, कारण की ह्या प्राईज डिस्ट्रीब्युशनला माझे पप्पासुद्धा आले होते आणि ते तिथं प्रेझेंट होते. त्यांच्यासमोर मला प्राईज भेटणं म्हणजे ही खूप स्पेशल गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की त्यांच्यासमोर मला फर्स्ट टाईम भेटणार होतं.